सर्व प्रमुख पाहुणे, समस्त शिक्षक वर्ग, बालमित्रांनो आणि ड्यू फाउंडेशन यांना मी संकेत दिनकर, शाला प्रगती विद्यालय असलोली याचकडून प्रथम विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वक्तृत्वास सुरुवात करतो। माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे 22व्या शतकात जगताना। पण 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत देश कसा असावा हे मी आज तुमच्या समोर थोडक्यात मांडणार आहे। हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील, मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोले वाहतील। जाती आणि धर्मात समानता असेल, विषमतेचे नाव नसेल, स्त्रियांना सन्मान आणि कायद्याचे राज्य असणारा असा हा जागतिक महासत्ता बनणारा 22व्या शतकात माझ्या स्वप्नातील भारत देश असेल, माझ्या स्वप्नातील भारत देश असेल। होय भारत, होय मित्रांनो, माझा भारत लाखो करोडो भारतीयांच्या नसा-नसात आणि रक्ताच्या ठिंबा-ठिंबात वसलेला हा भारत, येथील प्रत्येकाचा जगण्याचा श्वास असलेला हा भारत। या भारताबद्दल काय सांगायचं? तलवारीची पाच भारत, वारकऱ्यांचा कलश भारत, संस्कृतीचं बीज भारत, माथापासून गातात ठिकाणावर ठेवणारा असा हा माझा भारत। एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या या भारत देशाला कुणाची तरी दृष्ट लागली हो, आणि गरिबी, बेकारी, दारिद्र्य, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, विषमता या सर्वांनीच माझ्या समृद्ध संपन्न भारत देशाचीच वाट लावली हो। 22व्या शतकात माझ्या स्वप्नातील भारत, किती सुंदर कल्पना, कसा असेल 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत, किती सुंदर असेल 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत। तर 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत चारित्र्य संपन्न आणि नीतिवंत असलेल्या सच्चा देशभक्तांचा देश असेल। ज्या राष्ट्राचे चारित्र्य संपन्न असते ते राष्ट्र श्रीमंत असते, जेथे सचोटी आणि प्रामाणिकपणा ठायी असतो तो देश जगात नंबर 1 असतो। अगदी असा आणि असाच असेल 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत। कारण एक काल असा होता की ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यासाठी सारा आयुष्य घालवायला आणि महाराजांसाठी जीव द्यायला तयार होते। पण आजचा काल असा आहे की आज आमचे तरुण सारा आयुष्य व्यसन, फॅशन आणि प्रेमासाठी घालवायला आणि प्रियसीसाठी जीव द्यायला तयार आहेत। म्हणून हे कवी असं म्हणतो, कभी ओटो के लिए मरे तो कभी नोटो के लिए मरे, अरे कभी ओटो के लिए मरे तो कभी नोटो के लिए मरे। अगर होते भगत सिंह जिंदा, अगर होते भगत सिंह जिंदा तो कहते अरे सुखदेव हम भी किनाराम जादव के लिए मरे, अरे सुखदेव हम भी किनाराम जादव के लिए मरे। म्हणून घडवायचे मला 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत। पण मित्रांनो, आज आपल्या भारत देशाची अवस्था फार वाईट आहे। जातीयवाद आणि सांप्रदायिकता असलेल्या माझ्या या भारत देशाची संपूर्ण जगात बदनामी होत आहे। पण 22व्या शतकात माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हा एकच धर्म असेल। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यात जरी रक्ताचं नातं नसलं तरी हृदयाचं काळजाचं नातं असेल। मित्रांनो, एका कवीने म्हटलं आहे, येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिती पुंकर, येशूच्या जखमेवरती श्रीराम घालिती पुंकर, अल्लाच्या मशिदीवरती शीख चढविती चादर, अल्लाच्या मशिदीवरती शीख चढविती चादर। मित्रांनो, देशातील लाखो करोडो लोक धर्म, पंथ, जात हे सारे काही बाजूला सारून एक भारतीय म्हणून एकत्र येतील आणि सुखाने समाधानाने नांदतील। देशावर येणाऱ्या संकटांशी प्राणपणाने झुंजतील, अतिरेक्यांचे हात बुडापासून छाटतील आणि आमची एकी पाहून आमच्या शत्रू राष्ट्राचे देखील डोले पाणवतील। मित्रांनो, 22व्या शतकात माझ्या स्वप्नातील भारतात कुठलीही नाजूक कली गर्भात कुरडली जाणार नाही। कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची वा तिच्यावर अत्याचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही। उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटलेले, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, अशीच आमची माता असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती, आम्हीही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती। हे शब्द प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरतील आणि ते तसे वागतील असे मला वाटते। कारण या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा हे उद्गार काढले आणि त्याच भारतातील तरुण आज तू मेरी नहीं हो सकती तो किसी की नहीं हो सकती असे म्हणतात। वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली आणि त्याच भारतातील तरुण आज आई बाबा आणि साई बाबा शपथ आपल्याला पण अशीच
सगळी अशी शपथ नाक्यावर उभी राहून घेतात, म्हणून घडवायचे मला 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत। मित्रांनो, 2020 साली भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलं। या स्वप्नाला खरं मानून भारताने कृषी उत्पादन, संरक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात प्रगती करावी, जैव तंत्रज्ञानात स्वतःला सिद्ध करावं, देशातील पाणी प्रकल्प राबवून देशाची पाणी टंचाई आणि दुष्काळ कायमचा दूर करावा अशी आशा बाळगूया। मित्रांनो, 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हा एकच धर्म असेल। हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यात जरी रक्ताचं नातं नसलं तरी हृदयाचं कालच्याचं नातं असेल। माझ्या 22व्या शतकात जगताना माझ्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी मी तमाम भारतीयांना एवढंच आवाहन करेन की तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची, तुमच्या मनगटात ताकद आहे सिंहालाही कवेत घेण्याची, तुमच्या नजरेत जरब आहे मृत्यूलाही कापवण्याची। अरे पुन्हा एकदा आबालाला बोलवण्याचं आव्हान द्या आणि तुमच्या माझ्या सर्वांच्या भारत देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघू द्या, सोन्याचा धूर निघू द्या। जय हिंद, जय भारत।